त्यांनी आतापर्यंत जे काही शूट केलेले आहेत रील किंवा व्हिडिओ ते बऱ्यापैकी व्हायरल झालेले आहेत. आता हे सिल्वर बटन जे आलं ते त्याच्यामुळे आलेलं आहे. पुण्यात जास्त आहे जरा रांगोळी आर्टिस्ट स्कोप जास्त आहे तिकडे पुण्याला रांगोळीचा स्कोप जास्त आहे. म्हणजे ती रील आमची 132 मिलियनला गेली यूट्यूबला. कुठले? तर नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जिद्दी कलाकार. तर आज आपल्यासोबत आहेत सुमित ढोरे सर, जे की एक उत्तम रांगोळीकार आहेत, रांगोळी आर्टिस्ट आहेत. तर खूप सारे पुरस्कार जसे की नागपूर युवा गौरव आणि महाराष्ट्र गौरव अशा मोठ्या मोठ्या पुरस्कारांनी यांना सन्मानित केलं गेलं आहे. हे स्टार स्पोर्ट या चॅनलवर पण फीचर झाले आहेत, तिथे पण त्यांनी आपली कला दाखवली आहे. तर आज जाणून घेऊ यांच्याबद्दलच यांच्याकडून की तुमचा कला प्रवास कसा राहिला, आणखी तुमची स्टोरी कशी होती आतापर्यंतची. मी रांगोळीमध्ये 2012 वगैरे मी आता या रांगोळीच्या याच्या क्षेत्राकडे आलो. त्यावेळेला आता म्हणजे होतं असं गावातले लोक वगैरे म्हणा किंवा असं टोकणारे वगैरे अडथळे वगैरे भरपूर येतात. पण मी जरा मला ज्या गोष्टी आवडत होत्या मी त्याच गोष्टी करत होतो. आता सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या घरच्या लोकांचा सपोर्ट चांगला होता की नाही की तुला वाटेल ते कर, मी ते करत गेलो. मला जास्त रांगोळीमध्ये आणि म्हणजे आर्टच्या याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. ड्रॉइंग असो किंवा रांगोळी असो किंवा मेहंदी असो या गोष्टीवरती मला जास्त इंटरेस्ट होता. त्यानंतर मग मी सुरुवातीला मी मेहंदी वगैरे काढायचो. रांगोळी मग नंतर रांगोळी नंतर शिकलो. म्हणजे आधी असंच घरगुती वगैरे रांगोळी काढायचं. त्याच्यानंतर घरगुती वगैरे जसं एखाद्या कॉम्पिटिशन शाळेमध्ये कॉम्पिटिशन वगैरे होत असेल ते तिथल्या वगैरे याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं. त्याच्यानंतर मग हळूहळू ज्या वेळेला मी 11वी-12वी म्हणण्यापेक्षा ग्रॅज्युएशनला असताना त्यावेळेला मग मी एक रांगोळीचा क्लास लावला. म्हणजे माझ्या घरी माझ्या गावाला पूजा म्हणून एक पूजा नावाची एक मुली म्हणजे क्लासमेटच होती ती माझी. तर तिने मला सांगितलं की आपल्याकडे आपल्या गावामध्ये हॉल बनणार आहे तर तू रांगोळी शिकून घे. म्हणजे तिला माहीत होतं की मी रांगोळी वगैरे चांगल्या काढतोय. तर तिने मला थोडं सांगितलं की तू रांगोळी शिकून घे म्हणजे तुला इथले ऑर्डर वगैरे मिळायला सुरुवात होती. म्हटलं तिचं ऐकलं, चला. आई पण बोलली होती की ठीक आहे तू शिक. मग रांगोळी वगैरे शिकलो. त्याच्यानंतर मग हळूहळू त्यात ज्यांच्याकडे शिकलो होतो मी त्यांच्यासोबत ऑर्डरला वगैरे जाणं सुरू केलं. मग त्याच्यानंतर पण असं कधीच झालं नाही की माझ्या गावामध्ये जो हॉल बनणार होता म्हणजे बनलेला आहे ते तिथे मी रांगोळीचा ऑर्डर खूप वर्षानंतर केला. काही वर्षानंतर तो हॉल बनवून तिथे लग्न वगैरे सगळं सुरू झाले होते त्या हॉलमधले. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीपासून मी तिथे म्हणजे एक ऑर्डर केलं, 1 की 2 ऑर्डर केले आहेत फक्त त्या हॉलमध्ये. बाकीचे नागपूर सिटीमध्ये जास्त ऑर्डर चालत. आणखी विचारू इच्छितो सर मी की तुम्ही स्टार स्पोर्ट या चॅनल पर्यंत कशी पोहोचले, तुमची रांगोळी तिथपर्यंत कशी पोहोचली, तेव्हा तुमचे फॉलोअर किती होते? फॉलोअर 50K जवळपास होते तेव्हा. आणि त्यांनी जी इन्क्वायरी केली होती जेव्हा विचारलं त्यांना ते बोलले की आम्ही इन्स्टावरनं घेतला म्हणे तुमचा नंबर. तर इन्स्टामुळेच मी स्टार स्पोर्ट चॅनल पर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला की तुमचे जे पण टीम मध्ये होते त्यांच्या मला पर्सनली कॉन्टॅक्ट आला त्यांचा. मग मी माझ्यासोबत 3 मित्रांसोबत घेऊन आणि म्हणजे त्यांचं असं होतं की म्हणजे ते तर बोलले की आधी तुम्ही एकटेच काढा. मी म्हटलं एवढी रांगोळी एकटी काढणे पॉसिबल नाही आहे. आणि ते काम आम्ही रात्रभर सायंकाळी 7 वाजतापासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत ते केलं. बापरे, पूर्ण नाईट मारली. त्यावेळी माझं पोर्ट्रेटचं एवढं नव्हतं आणि म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे कॅरेक्टर पकडू शकत होतं एवढं माझं पोर्ट्रेटमध्ये होतं फक्त. त्याच्यानंतर मी तो अभी तक आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए. इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलें. और चालू करते हैं हम अपना व्हिडिओ. माझा मित्र संतोष भालेकर, पुन्हा ते राकेश देवतळे म्हणून आहे तो, आणि एक विक्की सूर्यवंशी म्हणून, असे 4 जण आम्ही त्या चॅनलला गेलो होतो. त्याचे माईकवर बोलत होते, त्यांचं काय नाव? विक्की आणि संतोष दादा. ते नागपूरचे? विक्की नागपूरचा, संतोष भालेकर ते पुण्यातले आहेत. मला असंच एक क्वेश्चन आला मनात की रांगोळीमध्ये पण काही कोर्स असतात का ॲज अ रांगोळी आर्टिस्ट जर आपल्याला बनायचे असेल तर?
कोर्स म्हणजे असा डिप्लोमा कोर्स नाही आहे, हा. पण त्याचं लेवल वगैरे असतात. अच्छा अच्छा अच्छा. जसं बेसिक संस्कार भारती नेमकं काय आहे, जसं ATD वगैरे BFA वगैरे असतं ना, हो. त्या पद्धतीने. जसं बेसिकमध्ये संस्कार भारती बेसिकमध्ये काय असतं, त्याच्यानंतर ॲडव्हान्स संस्कार भारतीमध्ये काय असतं, तर तशा टाईपचं लेवल. ठीक आहे ना सर. आणखी पण असा पर्टिक्युलर गव्हर्नमेंट डिप्लोमा ना किंवा सर्टिफिकेट नाही आहे त्याचं. अच्छा, म्हणजे सध्या तरी नाही. सध्या तरी नाही आहे. तुमचे अचिव्हमेंट काय काय राहिले आतापर्यंतचे? मला विदर्भ भूषण मिळालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र युवा कला गौरव, शिवछत्रपती महाराष्ट्र कला गौरव. त्याच्यानंतर नागपूर बेस्ट रांगोळी आर्टिस्टचा अवॉर्ड आहे. विदर्भ भूषण आहे आपल्याकडे. अच्छा 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 अच्छा. त्याच्यानंतर बरेच असे आहेत पुरस्कार, त्याचं आता नाव आता लक्षातही नाही मला. तुम्हाला एवढे सारे ऑर्डर भेटतात, एवढे सारे काम भेटतात तुम्हाला रांगोळीचे वगैरे, आणि तुमचा शेड्यूल पूर्ण टाईट राहते, तर तुम्हाला स्ट्रेस फील नाही होत का? स्ट्रेस होते, पण काय असतं, एकदम ओव्हरलोड जर झालं कामाचं तर करावं लागतं. काही म्हणजे ऑप्शन राहत नाही, कारण आपण ते कामं घेतलेली असतात. ते झाल्यानंतर मग जेवढा आराम करायला वेळ मिळतो तेवढा आराम करतो. पण शक्यतो कधी कधी काय होतं, म्हणजे झोप कधी कधी 1 तासाचीच होते झोप. म्हणजे सकाळी पहाटे उठून जाणं, त्यांच्या ते वेळेच्या आतमध्ये काम करून देणं, किंवा असं मग असे कंटिन्यू जर कामं असले तर मग एखादे दिवस असा ऑफ ठेवून मग निवांत आराम वगैरे करायचा, किंवा नाही तर कुठेतरी असं बाहेर जाऊन यायचं, जेणेकरून असं एकांत माइंड फ्रेश होईल, किंवा कुठेतरी असं एकटं जावायचं, कुठेतरी असं निवांत वेळ घालवायचा. तर मी जरा थोडंसं एकटं राहणं जास्त पसंत करतो, म्हणजे एकटं राहायला जास्त आवडते. मित्रमंडळीमध्ये पण राहतो, पण खूप कमी. मी जास्त इकडे तिकडे जाण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये वेळ घालवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कुठे जर जायचं असेल किंवा एकांतात वेळ द्यायचा असेल तर मग अशा ठिकाणी जातो. निसर्गरम्य वातावरणात जाणं जास्त आवडतं. अच्छा अच्छा अच्छा. तर ही एक गोष्ट तुम्हाला माहीत नव्हती, ती आता सरांनी सांगितलं आहे की ते इंट्रोवर्ट पण आहेत एक टाईपचे. आणि मोस्ट ऑफ द आर्टिस्ट इंट्रोवर्ट असतात. आणि माहीत नाही, मला पण काही त्याचा आयडिया नाही का बरं असतात, पण हे त्यांच्या फायद्याचे ठरते कुठं ना कुठं. कारण एकट्यामध्ये राहून जे आपण काम करू शकतो, जेवढा चांगला काम करू शकतो आपण, तेवढ्या लोकांमध्ये राहून करता नाहीत आपल्याला. बरोबर. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आपला स्ट्रेस वगैरे मॅनेज करता सगळं, म्हणजे वर्कलोड वगैरे यामुळे थोडंसं कमी वाटते तुम्हाला? हां, वर्कलोड असतो. वर्कलोड असलं की जेवणावर दुर्लक्ष होतं जास्त करून. अच्छा अच्छा अच्छा. जेवणा किंवा प्रॅक्टिस वगैरे, एकदा प्रॅक्टिस सुरुवात केली की जेवणाचं भान राहत नाही, वेळेचंच भान राहत नाही मेन म्हणजे. मग घरून फोन येतो की अजून किती वेळ आला नाही आहे तू जेवण करायसाठी. बरोबर आहे, चिंता. एवढं काम कम्प्लीट करतो आणि येतं लगेच. कधी कधी तर बाहेरच जास्त राहणं होतं. ऑर्डर वगैरे असले तर मग कधी कधी 8 दिवस बाहेर. तुमचा व्हिडिओग्राफर कोण आहे, म्हणजे जे एवढे चांगले तुमचे जे इंस्टाग्रामचे रील वगैरे येतात, ज्याच्यावर मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत आता, हां, तर ते बनवणारा कोण आहे मागचा पात्र? त्याचं नाव यश निखुरे आहे. अच्छा तो इथला गिरट साईडचा आहे. अच्छा. तो ॲक्च्युली तो फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर? हां. आता त्याला म्हटलं मी, आता तुला फोटो वगैरे काढता येत असेल तर व्हिडिओ एडिटिंग येतं म्हणे, इतकं नाही येत पाहिजे तसं सिनेमॅटिक्स वगैरे. आणि आता हल्ली बहुतेक सिनेमॅटिक्सचा काहीतरी कोर्स केला वाटते त्यांनी. अच्छा अच्छा अच्छा. तर त्याच्या आधी नव्हतं त्याला, म्हणजे सिनेमॅटिक्स वगैरे एवढं नव्हतं येत. तो आत्ता शिकलाय. त्याची माझी ओळख, तो क्लासमध्ये तबला शिकायला यायचा. मित्राचा क्लास होता इथे. अच्छा अच्छा अच्छा. तर तिथे तो तबला शिकायला, तर तिथून माझी ओळख झाली त्याची माझी. तेव्हा मला माहिती पडलं की तो फोटोग्राफर आहे. मग त्याला सांगितलं असं असं आहे, तो व्हिडिओ वगैरे बनवून देशील का? तर हां म्हणे, देईल म्हणे. मग तेव्हा तिथनं ओळख झाली त्याची. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्या म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे काही शूट केलेले आहेत रील किंवा व्हिडिओ, ते म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल झालेले आहेत. म्हणजे मिलियनच्या जवळपास ते पोहोचले. म्हणजे काही व्हिडिओ असे आहेत ते मिलियन, म्हणजे आता हे सिल्वर बटन जे आलं ते त्याच्यामुळेच आलेलं आहे. त्याचीच मेहरबानी. हां, त्याच्यामुळेच आलं आहे. कारण त्यांनी पाठवलेली ती एकच रील होती, जी आम्ही रोड शोचं ऑर्डर केला होता गणपती उत्सवाला. तर ती रील आमची 132 मिलियनला गेली आहे यूट्यूबला. कुठले? उमरेडचा राजा म्हणून ती. अच्छा, उमरेडचा राजा. हां, ती आपल्या उमरेडमध्ये? हां, उमरेडमध्ये 132 मिलियन व्ह्यू गेले त्याला. आणि जवळ अंदाजे 1 ते 2 लाख सबस्क्रायबर त्या रीलवरूनच आलेत. बापरे.
एका रीलवरून. एका रीलवरून. तर ही एक मॅजिक वाली गोष्ट म्हणू शकतो हा, युट्यूबची म्हणजे किंवा मग आतापर्यंत त्याच्या माझ्याकडे, अल्गोरिदमची. म्हणजे लोकांपर्यंत मी जे काही पोहोचलो आहे, मी मेहनत तर करतोच आहे, पण तो जो व्हिडिओ शूट करून देतो ते त्याच्यामुळेच आहे असं मला मला वाटतं की तो होता, म्हणजे त्यांनी शूट करून दिलं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांपर्यंत माझं काम पोहोचलंय. या इंटरेस्टिंग कॅरेक्टरला जर आपण इथे भेटलो असतो तर चांगला झाला असता सर. हा. तो म्हणजे का बरं नाही आला? काल त्याची एंगेजमेंट होती, त्याच्यामुळे तो काही येऊ शकला नाही. तुम्हाला कोणत्या आर्टिस्टचं काम चांगलं वाटतं? रांगोळीमध्ये गणेश माने यांचं, त्याच्यानंतर दिनेश चव्हाण आहेत, मंगेश कांबळे पण आहेत, त्यांचंही काम छान आहे रांगोळीमध्ये. रांगोळीमध्ये. त्यानंतर पोर्ट्रेट आर्टिस्ट. पोर्ट्रेटमध्ये रत्नागिरीचे विलास राटे. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यानंतर कल्याणी बागुल पण आहे नाशिकच्या. अच्छा अच्छा. त्यानंतर प्रमोद आर्वी पण आहे, त्यांचंही काम भारी आहे. आणि त्यानंतर रायपूरचे प्रमोद साहू म्हणून आहे, त्यांचं प्रमोद साहू. हां, त्यांचं पण पोर्ट्रेट खूप भारी आहे. अच्छा, म्हणजे त्यांचे इंस्टाग्राम वगैरे आहे का? म्हणजे इंस्टाग्राम अकाउंटला, इंस्टाग्रामलाच त्यांना फॉलो करतोय. अच्छा. त्यांचं काम एकदम हायपर रिअलिस्टिकमध्ये खूप छान आहे. यवतमाळचे म्हणजे बरेच चांगले चांगले आर्टिस्ट आहे. पुण्यात जास्त आहेत जरा रांगोळी आर्टिस्ट. तिथल्या लोकांचं कामं स्कोप जास्त आहे तिकडे पुण्याला. पुण्याला रांगोळीचा स्कोप जास्त आहे, म्हणजे तिकडे बऱ्यापैकी नागपूरमध्ये जितके आर्टिस्ट नाही आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुण्यात आहेत. तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए, और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलना.